नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कुंभार आणि मी आज परत आलोय माझा चौथा व्हिडिओ घेऊन. तर नवीन वर्षातला हा पहिला दिवस ऑफिसला जायचा. आज आहे मंगळवार, तारीख 6 आणि मी बनवतोय माझा चौथा व्हिडिओ. आज नवीन प्रयोग करतोय. मी एक माईक घेतलाय. तुम्ही ते सीट बेल्टला लावलेला बघू शकता. बघूया याच्याने काय फरक पडतो, ऑडिओमध्ये किती फरक पडतो, आजूबाजूचा किती आवाज येतोय ते. कारण ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन फीचर असलेला हा माईक आहे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आता आवाज व्यवस्थित येईल आणि इतर ट्रॅफिकचा हॉर्नचा वगैरे आवाज येणार नाही. तर बघूया आजचा व्हिडिओ कसा होतोय. सर्वप्रथम जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आता माझं कंटिन्यू ऑफिस चालू होणार आहे. तर हा वर्षातला पहिला आठवडा जो की मी ऑफिसला जातोय. अजून एकदा ऑफिसला जाणं होईल याच आठवड्यात, कदाचित गुरुवारी किंवा शुक्रवारी. तेव्हा मी दुसरा व्हिडिओ टाकेन. आणि नवीन नवीन प्रयोग चालू असतात. जसं की मी मोबाईलसाठी स्टँड पण घेतलेला आहे. त्याची पोझिशनिंग जरा वेगळी करून पाहतोय. माईक ऑब्विसली हा माईक पण मी घेतलेला आहे ऑडिओ क्वालिटीसाठी. तर नवीन वर्ष थोडंसं पॉझिटिव्ह वाटतंय. खरं सुरुवात तरी चांगली वाटते. तर आजचा माझा थॉट आहे की एखाद्याचे यश मोजले जाऊ शकते, पण त्याची मेहनत आपण कधीच मोजू शकत नाही. तर हा सिंपल आणि एकदम साधा थॉट आहे की एखाद्याचं यश हे ज्या स्वरूपाचं असतं, मग ते एखादं पदक असू दे, नाहीतर एखादं प्रशस्ती पत्रक असू दे, नाहीतर प्रमाणपत्र असू दे, हे यश त्या प्रमाणात मोजलं जातं. त्याला एक स्वरूप मिळतं की ते यश कशा प्रकारे मोजलं जातं. किंवा एखादी अचिव्हमेंट असते, त्याच्यामध्ये प्रमोशन असेल किंवा अजून काही ज्याला तुम्ही यश म्हणता, त्याला एक स्वरूप असतं. पण त्याच्या मागे असलेली जी मेहनत असते, मग ती तुमची कितीही दिवसांची असू दे, मग ती 1 वर्षाची असू दे, नाहीतर कित्येक वर्षाची पण कधी कधी असते की एखाद्याचं स्वप्न असतं की जसं की घर घेणं पण एखाद्याचं यश असू शकतं. पण काही लोकांना स्वतःचं घर घ्यायला पहिलं पण 10-10 वर्ष लागतात. त्यामुळे ती एक प्रकारची मेहनतच असते. मेहनत ही फक्त शारीरिक नसते, त्याच्यामध्ये मानसिक मेहनत असते. त्याच्यामध्ये तुम्ही जे पावलं उचलता त्याच्यासाठी स्वतःवरती लावलेले निर्बंध असतात, हे सगळे त्या मेहनतीमध्येच मोडतात. त्यामुळे मेहनत ही कुठल्याही स्वरूपातली, कोणत्याही काळातली आणि कितीही कठोर असली तरी ती मोजली जाऊ शकत नाही, हेच मला यातून सांगायचंय. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा बघतो की एखाद्याचं यश आपल्याला सहज दिसतं, कारण तो शिखरावरती पोहोचलेला असतो आणि त्याच्या आधी पायथ्यापासून त्याने केलेली सुरुवात कोणालाच माहीत नसते. मुळात महत्व हे मेहनतीलाच असायला हवं यशला. कारण यश ही काही तुमचं शेवट नाहीये. त्याच्यानंतरही तुम्ही दुसऱ्या यशासाठी पुढे वाटचाल सुरू करता. त्याच्यामध्ये मग तुमची परत दुसरी मेहनत सुरू होते. त्यामुळे यश हा काही अंतिम टप्पा नाहीये, हा एक पडाव असतो. त्यामुळे यश हे गणलं जाऊच नाही, म्हणजे त्याला इतकं महत्व असू नये. तो एक टप्पा असतो, तो एक पडाव असतो जो की आपण मिळवतो मेहनत केल्यानंतर. त्यामुळे मेहनत तुम्हाला एका दिवसात दिसत नाही, त्यासाठी बरेचसे प्रयत्न करावे लागतात, काही दिवस द्यावे लागतात, स्वतःवरती निर्बंध लावावे लागतात. तेव्हा ती मेहनत रंगून येते आणि तुम्हाला हवं असलेलं स्वप्न ते रंगून येतं त्यातून आणि तुमचं यश तुम्हाला दिसतं. तर आजचा थॉट हाच होता की एखाद्याचं यश आपण मोजू शकत नाही. एखाद्याचं यश आपण मोजू शकतो, पण एखाद्याची मेहनत आपण मोजू शकत नाही.
असं आहे की तुम्हाला आजचं थॉट आवडला असेल. मी आतापर्यंत जेवढे पण माझे थॉट किंवा कोट्स जे तुमच्या सोबत शेअर केले ते मी आधी लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे अं, किती वर्ष झाले मी कोट्स किंवा हे असं प्रकारचे लिहिणं माझं चालूच आहे. ते तुम्हाला सहज माझ्या ब्लॉगमध्ये किंवा मग माझ्या इंस्टाग्राम पेजला, फेसबुक पेजला हे सगळं तुम्हाला तिथे मिळेल वाचायला. पण हे लिहिण्यामागचं जे कारण होतं, त्यामागचे माझं जे डोक्यात त्यावेळेसचे जे विचार चालू होते, हे कुठेतरी मला ते मांडायचे होते. त्यामुळे मी जे आता व्हिडिओ स्वरूपात जे आता चालू केलंय, तर मला वाटतं एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यामध्ये मी त्यावेळेस जे काही थॉट लिहिले होते त्यामागचं कारण आणि त्यामागचं माझे जे विचार आहेत ते मांडण्यासाठी हा जो व्लॉग जो मी सुरू केलाय तो एक मला वाटतं एक उत्तम उदाहरण म्हणून मी मानेन त्याला. तर हे असंच आहे. मी असेच माझे जुने पोस्टच मी कदाचित तुमच्यासोबत या व्हिडिओ मार्फत त्याच्याबद्दल एक्सप्लेन करेल. एखाद्या वेळेस काही उदाहरणं वगैरे देऊन पण मी त्याला एक समर्पक असं आशय देण्याचा प्रयत्न करेन. काही वेळेला असं पण होईल की मला नवीन थॉट सुचतील आणि त्यावेळेस मी त्याचं इंस्टाग्राम रील किंवा फेसबुक पेज ब्लॉग या ठिकाणी पोस्ट करेन आणि त्याच्यासोबत एक ब्लॉगमध्ये व्हिडिओ पण बनवेन. त्यामुळे हे असंही होऊ शकतं. त्यामुळे अनिश्चिततामध्ये निश्चितता असंच समजायचं, दुसरं काय. अनप्लॅन्ड गोष्टी कधी कधी चांगल्या घडतात आणि बऱ्याचदा प्लॅनिंग केलेल्या गोष्टी शेवटाला चुकतात, असंही बऱ्याचदा होतं. त्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. तसंच काहीच आहे. तर हेच होतं आजचं माझं एकच थॉट आणि त्याच्याबद्दलची माहिती. तर आपण पुन्हा भेटूया. आजच्यापुरती मला रजा द्या. काळजी घ्या, तुमच्यासोबत असलेल्या लोकांची काळजी घ्या. समाधानाने राहा, समाधान शोधण्याचा प्रयत्न करा. असमाधानी माणसाचं मन नेहमीच नाखुश असतं. त्यामुळे ह्याच्यावरती एक कोट आहे, तो बहुतेक मी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नंतरच्या येणाऱ्या कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये बोलेन. पण आज आजपुरतं एवढंच. टेक केअर, बाय बाय.